मी अशोक दत्तात्रय चोरगे. माझे वडील दत्तू नामदेव चोरगे यांचे पोटामध्ये सतत दुखत असल्यामुळं त्यांना फार ते त्रास होत होता. त्यामुळं आम्ही एके दिवशी मग सोनोग्राफी करून पाहिली. तर सोनोग्राफीमध्ये थोडे पोटात रक्तवाहिनीला थोडा साईज वाढलेली निदर्शनास आली. त्यानंतर आम्ही मग त्याचा सिटी स्कॅन केला. ते सिटी स्कॅन केल्यानंतर असं लक्षात आलं की ते पोटामध्ये रक्तवाहिनीला मोठा फगवटा आलेला आहे. तर तेव्हा आम्ही डॉक्टर हेमंत चौधरी सरांशी चर्चा केली. तर आमचे पेशंट स्वतःच्या पायाने चालत आलं होतं. तर त्यामुळे ते डॉक्टर साहेब काय म्हणले, पेशंटची कंडिशन, वयाची कंडिशन पाहता 88 वर्षाचं वय आहे, त्या वयामध्ये हे मोठं ऑपरेशन करण्यापेक्षा त्याचं ते एंडोग्राफिक स्टेन ग्राफ्ट करण्याचं ठरलं. मग ते हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट केलं. नंतर त्या एक ऑपरेशनला साधारणतः 3-4 तास लागले. त्यानंतर एक दिवस त्यांना आयसीयूमध्ये ठेवलं. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी त्यांना लगेच चालवलं. अशा प्रकारे 2-3 दिवस हॉस्पिटल काढल्यानंतर लगेच डिस्चार्ज देण्यात आला आम्हाला. तरी एक दिवस डिस्चार्ज कशामुळे वाढला, त्यांना थोडा ताप येत होता म्हणून 1-2 दिवस डिस्चार्ज वाढला फक्त. बाकी त्यांना वैयक्तिक तसा काही त्रास झालेला नाही आणि ऑपरेशन एकदम सक्सेस झालेलं आहे. या इतक्या मोठ्या वयात एवढं मोठं ऑपरेशन सक्सेस करणं ही डॉक्टरांची खास किमया आहे. डॉक्टरांनी ती करून दाखवलेली आहे. माझं पहिल्यांदा पोट दुखायचं सारखं, अधूनमधून पोट दुखायचं, जुलाब व्हायचं, पोट दुखायचं, जुलाब व्हायचं, सारखंच व्हायचं. ते सोनोग्राफी केली, त्याच्याला मला झालं 2 दिवस. मग सोनोग्राफी करून मग आमच्या डॉक्टरने मला ॲडमिट केलं. त्याच्यात मग ते फोटोच निघाला, किडनी बसला आणि मग ते ऑपरेशन करायला ठरवलं. ऑपरेशन करायचं जाता तुम्ही चांगलं झालं माझं ऑपरेशन. आता मग मी चांगलं चालतोय, बोलतोय, म्हणतोय, मी काय नाही होत. आता त्यामुळे तरच मला कमी झालं पाहिजे. 15 दिवसात त्यांना एकदम रिलीफ पडलेलं आहे. 15 दिवसात एकदम व्यवस्थित झालं. चौधरी डॉक्टरने मला सुंदर नीट केलं.